हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वटपौर्णिमेसाठी छान मराठमोळा लुक कसा करायचा। सगळ्यात अगोदर आपल्याला छान आपला फेस वॉश करून घ्यायचा आहे, चेहरा छान क्लीन करायचा। त्यानंतर जशी तुमची स्किन आहे किंवा डेली तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करता ते मॉइश्चरायझर तुम्हाला तुमच्या स्किनसाठी यूज करायचं आहे। आता मॉइश्चरायझरला तुम्हाला स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी थोडासा वेळ द्या। लावलं की लगेच त्याच्यावरती दुसरं प्रोडक्ट लावू नका। 2-3 मिनटं तरी तुम्हाला ते चेहऱ्यामध्ये छान ॲब्झॉर्ब होण्यासाठी टाइम द्यायचा आहे। त्यानंतर दुसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे प्रायमर। आता इथे प्रायमर मी स्विस ब्युटीचं यूज केलेलं आहे, ते त्याच्यामध्ये हायलायटिंग सुद्धा आहे आणि प्रायमर सुद्धा आहे। आता प्रायमर काय करतं, तुमच्या पूर्ण चेहऱ्याचे ओपन पोर्स असतात ते क्लोज करतं, मेकअप जास्त वेळ टिकवण्याचं सुद्धा काम करतं आणि तुमचं छान मेकअप ग्लोईंग सुद्धा दिसतो त्याने। त्यामुळे छान प्रायमर लावून घ्या। जे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावताय ते तुम्हाला तुमच्या मानेला सुद्धा लावायचे आहेत। त्यानंतर आपल्याला करेक्टर लावणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच जणांना खूप डार्क सर्कल असतात, वांग असतात चेहऱ्यावरती किंवा पिंपल्सचे डाग असतात, तर ते कव्हर करणं खूप गरजेचं असतं। जर तुम्ही ते कव्हर नाही केलं तर तुमचा मेकअप काळा पडतो, त्यामुळे तुम्हाला करेक्टर लावणं खूप गरजेचं आहे। मला डार्क सर्कल होते, नाकाच्या साईडला थोडा काळा भाग होता, त्यामुळे मी करेक्टर लावलेला आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन। आता फाउंडेशन घेताना पण बरेच जण चूक करतात की ते तुमच्या स्किन टोन प्रमाणे फाउंडेशन घेत नाही। इथे मी फॉरएव्हर 52चं फाउंडेशन घेतले आणि हे बरोबर माझ्या स्किन टोनला मॅच होतं। तुम्ही पाहू शकता, ब्लेंडिंग केल्यानंतर तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की हे वेगळे स्किन टोनचं आहे, बरोबर माझ्या स्किनला हे मॅच होतं। आणि याचा शेड आहे 015। तुमची स्किन जर माझ्या स्किन टोन सारखी असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, पण मी हे ऑनलाईन घेतलेलं नाही, मी स्वतः शॉपमध्ये जाऊन परचेस केलेलं आहे। छान 1-2 पंप घेतलं, छान छान डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती लावून ब्युटी ब्लेंडरने त्याला छान ब्लेंड करून घेतलेलं आहे। ब्लेंडिंगला थोडासा वेळ द्या, जर तुमचं ब्लेंडिंग छान झालं तर मेकअपसुद्धा छान आणि उठून दिसतो। ब्लेंडिंग करताना घासायचं नाही, असं टॅप करून तुम्हाला ब्लेंड करायचं आहे। आता तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, अजिबात असं वाटत नाही की मी खूप जास्त काहीतरी लावलंय किंवा खूप जास्त भडक मेकअप दिसतोय, असं अजिबात वाटणार नाही तुम्हाला जर तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे फाउंडेशन घेतलं तर। आता त्यानंतर तुम्हाला फाउंडेशनपेक्षा 1 टोन डार्क तुम्हाला कन्सिलर घ्यायचे। कन्सिलर तुमचं काय करतं, जे डार्क सर्कल आहे ते हाईड सुद्धा करतं आणि तुमचं जे हाय पॉईंट असते त्याला हायलायटिंग सुद्धा करतं। त्यामुळे मी डोळ्यांच्या खाली, नाकावरती, कपाळावरती, थोडंसं गालाला आणि ओठांच्या खाली लावलेले, जेणेकरून जे हाय पॉईंट आहे ते हायलाइट सुद्धा होतील आणि डार्क सर्कल वगैरे जिथे आहेत ते कव्हर सुद्धा होईल। बरेच जण काय करतात, कन्सिलर लावल्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करतात, तर तसं न करता तुम्हाला जिथे तुम्ही कन्सिलर लावले तिथेच तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी ब्युटी ब्लेंडर फक्त डोळ्याच्या साईडनेच फिरवलेला आहे, अजिबात पूर्ण चेहऱ्यावरती फिरवलं नाही। गालावरती पण जिथे मी कन्सिलर लावले तिथेच मी ब्युटी ब्लेंडर फिरवलेला आहे। त्यानंतर मी लॅक्मेची कॉम्पॅक्ट यूज केलेली आहे। कॉम्पॅक्ट लावताना पण असं घासायचं नाही, एकदम नॉर्मल आणि हलक्या हाताने तुम्हाला कॉम्पॅक्ट लावायची आहे। जर मी इथे लॅक्मेची यूज केली, जर तुमच्याकडे दुसरी असेल तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता। कॉम्पॅक्ट एक तुम्हाला छान कव्हरेज सुद्धा देतं, याच्या जागेवर तुम्ही लूज पावडर सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर मी इथे NYXचा हा ब्लश यूज केलेला आहे, याचा शेड माझ्या लक्षात नाही। आणि इथे मी BS स्मॉलचे ब्रश यूज केलेले आहेत। जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ब्लश लावू शकता, हाताने सुद्धा खूप छान लागतो। असं काही नाही आहे की ब्रश असायलाच पाहिजे, हाताने सुद्धा खूप छान ब्लश लावता येतो। त्यानंतर मी ॲब्रो फिल करण्यासाठी इथे इनसाइडचं हे ॲब्रो पॅलेट यूज केलेलं आहे, पावडर पॅलेट। मला पेन्सिलपेक्षा पावडर पॅलेट आवडतं आणि छान ॲब्रो फील सुद्धा होतात त्याने। आणि एकदम नॅचरल शेड घेतलेला आहे, म्हणजे ब्राऊन, फेंट ब्राऊन घ्यायचा, डार्क ब्राऊन घ्यायचा नाही। आणि बरेच जण ब्लॅक सुद्धा घेतात, पण ब्लॅक वापरल्यानंतर ते आर्टिफिशियल तुमच्या ॲब्रो वाटतात, त्यामुळं मी शक्यतो ब्राऊन कलर यूज करते। आय मेकअपसाठी मी माझ्या साडीचा बॉर्डर जी आहे ती पिंक होती, त्यामुळे मी आय मेकअप पण पिंकमध्ये घेतलेला आहे। पिंकमध्ये एक शेड घेतला, डार्क पिंकवाला, आणि तो मी माझ्या पूर्ण डोळ्यांवरती अप्लाय करून घेतलेला आहे। जर तुम्हाला तुमच्या साडी जशी आहे तसं तुम्ही आय शॅडो घेऊ शकता। त्यानंतर एक शिमर शेड होता गोल्डनमध्ये, तो मी घेतलेला आहे। कॅमेरामध्ये तुम्हाला तो सिल्वर दिसेल, पण तो गोल्डन होता।
आणि त्यानंतर मी NYBचंच हे आयलायनर घेतलेलं आहे, खूप छान ब्लॅक आणि ह्याचा टोप पण खूप छान आहे. तुम्ही जर बिगनर असाल तर हे एकदा नक्की घेऊन बघा. त्यानंतर NYBचंच काजळ घेतलेलं आहे मी. काजळसुद्धा खूप छान आहे, 99 रुपयामध्ये आणि खूप जास्त ब्लॅकसुद्धा आहे. NYBचंच मस्करासुद्धा यूज केलेला आहे. हे सगळं मी फर्स्ट टाईमच यूज करते, म्हणजे याच्या अगोदर पण मी हे प्रोडक्ट यूज केलेत, पण घेतल्यापासून हे फर्स्ट टाईमच यूज केलेलं आहे. मस्करा पण खूप छान आणि मस्करा लावल्यानंतर तुमचे डोळे आणखीन उठून दिसतात. तुमचा बराच मेकअप हा तुमच्या डोळ्यांवरती अवलंबून असतो. मेकअप छान झाला डोळ्यांचा की डोळेसुद्धा खूप छान आणि मेकअपसुद्धा खूप छान दिसतो. मार्कचा हायलायटर घेतलेला आहे, त्याच्यामधला न्यूड कलर घेतला आणि माझ्या हाय पॉईंटवरती लावलेला आहे, जसं गालावरती, नाकावरती, कपाळावरती, ओठांच्या खाली. त्यानंतर मामाअर्थची लिपस्टिक घेतलेली आहे. लिपस्टिक अगोदर लावली लिपस्टिकने, त्यानंतर ब्रशने मी छान शेप दिलेला आहे आणि त्यानंतर आपला फुल मेकअप लुक छान झालेला आहे. थोडीशी ज्वेलरी घातली आणि हेअरस्टाईल केलेली आहे. त्यानंतर तुम्ही आपला मेकअप लुक पाहू शकता. आय होप की आजचा हा छोटासा मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.